आज आहे आपला डे 3। आधी आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे। आता आपण शुगर बीट्सची एक लाईन करून घेणार आहे। प्रत्येक डिझाईनमध्ये चेन स्टिचची कॉमन आहे, त्याचबरोबर शुगर बीट्स पण कॉमन आहे, त्याशिवाय आपली डिझाईन इनकम्प्लीट दिसते। बघू शकता शुगर बीट्सची लाईन माझी ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे। आता आपण 3 mm बीट्सची लाईन करून घेणार आहे। सेकंड लाईन पण माझी कंप्लीट होत आलेली आहे, त्यामध्ये आपण 3 mm बीट्सचा यूज केलेला आहे। त्याचबरोबर आता आपण थर्ड रो पण कंप्लीट करणार आहे, त्यामध्ये आपण परत शुगर बीट्सचा यूज करणार आहे। त्यामुळे जे 3 mmचे बीट्स आहेत ते जरा हायलाईट होतील आणि आपल्या बॅक नेकच्या डिझाईनला सुंदर सुरेख असं रूप येईल। प्रत्येक वर्क कंप्लीट झाल्यानंतर, प्रत्येक लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एंड नॉट टाकणे कंपल्सरी आहे। आता मी शुगर बीट्सच्या लाईनला सुरुवात करते। शुगर बीट्सची लाईन पण माझी कंप्लीट होत आलेली आहे। आता मला या बॅक नेकच्या डिझाईनमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, त्याच्यामुळे आधी मी ग्लू लावून घेणार आहे व त्याच्यावरती पानाच्या आकाराचे कुंदन स्टिक करणार आहे। आता मला मधली राहिलेली गॅप फिल करायची आहे, त्यासाठी मी 3 शुगर बीट्स, एक व्हाईट मोती आणि एक परत शुगर बीट यांचा यूज करून एक लाईन तयार करून घेणार आहे। असे केल्यामुळे माझा बॅक नेक हा खूप सुंदर आणि एक वेगळं नवीन रूप तसं तयार होईल। बघू शकता माझा बॅक नेक पण कंप्लीट होत आलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।